नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉबमध्ये। मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत, ज्यामध्ये ज्युनियर एक्झिक्युटिव्ह अर्थात कनिष्ठ कार्यकारी पदासाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। टोटल 234 जागा आहेत, ज्यासाठी तुम्हाला चांगला पे स्केल मित्रांनो या ठिकाणी 30,000 ते 1,20,000 या दरम्यान मिळत आहे। सॅलरी फार चांगली आहे, कायमस्वरूपी नोकरी आहे, तुम्ही नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकता। आज आपण डिटेलमध्ये या भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत। त्या अगोदर मित्रांनो, मेक शुअर महाजॉब चॅनल असाल चॅनल नक्की सबस्क्राइब कराल। जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो। बघा मित्रांनो, जाहिरात जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। HP अर्थात हिंदुस्तान पेट्रोलियम या महारत्न असलेल्या कंपनीमार्फत ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर एक टॉप इन्स्टिट्यूट आहे किंवा कंपनी आहे, ज्यामध्ये तुम्हाला करिअरची संधी मिळत आहे। या पदासाठी तुम्हाला 32,000 ते 1,20,000 हा पे स्केल आहे आणि कॉस्ट टू कंपनी CTC पर इयर ही 10.58 लाख रुपये या ठिकाणी राहणार आहे। सो अप्रॉक्सिमेटली आपण असं म्हणू शकतो की 80,000 ते 90,000 रुपये पर मंथ तुम्हाला सॅलरी या ठिकाणी मिळत आहे। ज्या व्यतिरिक्त तुम्हाला रिटायरमेंट बेनिफिट्स, डिअरनेस अलाउन्स, HRA, कॅफेटेरिया अलाउन्स या सगळ्या गोष्टी मिळत आहेत। सो बेस्ट इन क्लास सॅलरी आणि तुम्हाला सुविधा या ठिकाणी त्यांनी प्रोव्हाइड केलेल्या आहेत कनिष्ठ कार्यकारी या पदासाठी। बघूया आपण आता वॅकन्सीज कशा प्रकारे आहेत आणि कोणकोणत्या विभागामध्ये कोणकोणत्या कॅटेगरीमध्ये कनिष्ठ कार्यकारीच्या पदे भरली जात आहेत। तर तुम्ही बघू शकता पोझिशन, एलिजिबिलिटी क्रायटेरिया आणि वॅकन्सी स्नॅपशॉट त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलेला आहे, ज्यामध्ये ज्युनियर इंजिनियर मेकॅनिकल यासाठी 30,000 अगेन सगळ्या पदांसाठी सेमच पे स्केल आहे। टोटल 130 जागा आहेत मित्रांनो। मॅक्झिमम एज ओपन साठी या ठिकाणी 25 वर्ष राहील। जे रिलॅक्सेशन आहे ते आपण पाहणार आहोत। 3 वर्षाचा फुल टाइम डिप्लोमा मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये झालेला असेल तर अप्लाय करू शकता। कोणत्याही पदासाठी एक्सपिरियन्स त्यांनी मागितलेला नाही आहे। ज्युनियर एक्झिक्युटिव्ह इलेक्ट्रिकल याच्या टोटल 65 जागा आहेत मित्रांनो। 25 वर्ष एज लिमिट ओपन साठी राहील। 3 वर्षाचा डिप्लोमा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मधला असणे आवश्यक आहे। ज्युनियर एक्झिक्युटिव्ह इन्स्ट्रुमेंटेशन अगेन या ठिकाणी मित्रांनो 37 जागा आहेत। 25 वर्ष एज लिमिट ओपन साठी राहील। 3 इयर्स फुल टाइम डिप्लोमा इन इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग किंवा त्या रिलेटेड फील्डमध्ये असेल, ज्याबाबत माहिती मी तुम्हाला सांगणार आहे, तर तुम्ही अप्लाय करू शकता। आणि ज्युनियर एक्झिक्युटिव्ह केमिकल यासाठी अगेन 30,000 ते 1,20,000 पे स्केल आहे। 2 जागा भरल्या जात आहेत। 25 वर्ष एज लिमिट राहील। यामध्ये सुद्धा 3 इयर्स फुल टाइम डिप्लोमा केमिकल इंजिनिअरिंग मधला असणे आवश्यक आहे। आता एक टोटल 234 जागांपैकी मित्रांनो कॉमन मध्ये जर बघितला तर ओपन साठी 96 जागा आहेत, ईडब्ल्यूच्या 23 असणार आहेत, ओबीसीच्या 63, एसटी साठी 17 आणि एससी साठी 35 जागा रिझर्व्ह आहेत। या कॉमन जागांमधून तुम्हाला हे पाहायचं आहे। सो या बेसिसवर तुम्ही त्या ठिकाणी अर्ज करू शकता। आता या ठिकाणी जर बघितला तर सिमिलर क्वालिफिकेशन कोणतं असू शकतं तो या ठिकाणी प्रोव्हाइड त्यांनी केलेला आहे। मेकॅनिकलसाठी मेकॅनिकल इंजिनिअरिंग मधला डिप्लोमा पाहिजे, इलेक्ट्रिकलसाठी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मधला, इन्स्ट्रुमेंटेशनसाठी इन्स्ट्रुमेंटेशन असेल, इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल असेल, इन्स्ट्रुमेंटेशन अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग मध्ये असेल तर अप्लाय करू शकता। केमिकलसाठी केमिकल इंजिनिअरिंग किंवा केमिकल टेक्नॉलॉजी मधला असणे आवश्यक आहे। सर्व जागांसाठी 60% सह तुमचा डिप्लोमा ओपन ओबीसी आणि ईडब्ल्यूएस ला कंप्लीट असणे आवश्यक आहे। तर हाच क्रायटेरिया 50% चा राहील SC ST आणि हँडिकॅप कॅन्डिडेटसाठी। सो हे कॅल्क्युलेशन मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलं आहे। या बेसिसवर तुम्ही क्वालिफाय होत असाल तर अर्ज करू शकता। आता पुढे बघा या ठिकाणी मित्रांनो एज लिमिट कशा प्रकारे तुम्हाला मिळत आहे, तर 5 वर्षाचं एज रिलॅक्सेशन मिळत आहे SC ST ला, तर 3 वर्षाचं मिळत आहे ओबीसी ला, 10 वर्ष अपंगांना, 13 वर्ष ओबीसी NCL आणि 15 वर्ष हँडिकॅप SC ST कॅन्डिडेटला या ठिकाणी मिळत आहे। मॅक्झिमम एज लिमिट हे 5 वर्ष अगेन रिलॅक्स केलं जाईल। जम्मू काश्मीरचे डोमेसियल असतील या दरम्यान तर तुम्हाला एज रिलॅक्सेशन मिळत आहे। या व्यतिरिक्त एक सर्व्हिसमॅन कमिशन ऑफिसर यांना सुद्धा एज रिलॅक्सेशन मिळत आहे। कमीत कमी मात्र तुमचं एज लिमिट या ठिकाणी 18 वर्ष असणे आवश्यक आहे अर्ज करण्यासाठी। पुढे बघा या ठिकाणी मित्रांनो ऍप्लिकेशन फी कशा प्रकारे राहील, तर ऍप्लिकेशन फी यासाठी मित्रांनो अर्ज करण्यासाठी 1,000 रुपये प्लस GST 1,880 रुपये फॉर्म फी तुम्हाला या ठिकाणी ओपन ओबीसी आणि ईडब्ल्यूएस ला भरायचे आहे। SC ST हँडिकॅपला फी त्यांनी घेतलेली नाही आहे। विदाउट ऍप्लिकेशन फी तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता। ऑनलाईन अर्ज करताना तुम्हाला ही फी भरायची आहे मित्रांनो। सो या बेसिसवर तुम्हाला या ठिकाणी अर्ज करावा लागणार आहे। SC ST हँडिकॅपला फी घेतलेली नाही। ओपन ओबीसी आणि ईडब्ल्यूएस ला 1,000 प्लस 18% GST असे 1,180 रुपये फॉर्म फी भरायची आहे। आता या ठिकाणी ऑनलाईन ऍप्लिकेशन तुम्हाला कशा प्रकारे करायचं आहे बघा, तर 15 जानेवारी 2025 पासून 14 फेब्रुवारी 2025 पर्यंत तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो ऑनलाईन अर्ज करता येणार आहे। अजूनही टाइम आहे। यासाठी ऑनलाईन अर्ज तुम्ही हिंदुस्तान पेट्रोलियमच्या ऑफिशियल वेबसाईटवर व्हिजिट करू शकता। यासाठी मित्रांनो तुम्हाला जे सिलेक्शन असणार आहे त्यामध्ये एक्झाम तुमची होईल, ज्याबाबतची माहिती तुम्ही 2 स्टेजेसचे नोटिफिकेशन मध्ये त्या ठिकाणी घेऊ शकता। मी शॉर्ट मध्ये तुम्हाला या ठिकाणी इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केलेली आहे। एक चांगली संधी आहे मित्रांनो। महारत्न कंपनीमध्ये डिप्लोमा झालेले नवीन जे कॅन्डिडेट असतील त्यांच्यासाठी अर्ज करू शकता। जर तुम्ही एज लिमिट नंतर सुद्धा किंवा एज लिमिटच्या आत असल्याने एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता। विदाउट एक्सपिरियन्स सुद्धा तुम्हाला कॉमन मध्ये या ठिकाणी अर्ज करता येणार आहे। डिटेलमध्ये अधिक माहिती तुम्ही नोटिफिकेशन रीड करून घेऊ शकता आणि मेक शुअर तुम्ही या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या जॉबसाठी जर क्वालिफाय होत असाल तर नक्की प्रयत्न कराल। या भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करा, कमेंट करून विचारू शकता। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा। अशाच प्रकारचे डेली जॉब अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो। धन्यवाद।